नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं कावेरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखी काजू पनीर रेसिपी। इथे मी 250 ग्रॅम पनीर आणि 15 ते 20 काजू घेतलेले आहेत। त्यासाठी आपल्याला इथे लागणार आहेत आलं, लसूण आणि टोमॅटो यांची आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। मिक्सरला छान अशी प्युरी तयार करून घेतलेली आहे। हे एका बाउलमध्ये काढून घेऊया आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण 7-8 काजू आणि एक छोटा कांदा मी पाण्यामध्ये 5 मिनिटांसाठी शिजवून घेतलेला आहे। पाणी काढून याची आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आपण मिक्सरला छान अशी पेस्ट तयार करून घेऊया। पाहू शकता तुम्ही आपली छान अशी काजू आणि कांद्याची पेस्ट झालेली आहे। इथे मी 2-3 चमचे तेल घालून घेतलेले आहे। यामध्ये मी थोडं बटर घातलेले आहे। बटरच्या ऐवजी तुम्ही इथे तुपाचा देखील वापर करू शकता। घरामध्ये जे खडे मसाले अवेलेबल असतील त्याचा तुम्ही इथे वापर करायचा आहे। आता आपण बारीक चिरलेला कांदा घालून घेतलेला आहे। कांदा छान आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। इथे मी चवीनुसार लाल तिखट आणि रंग येण्यासाठी बेडगी मिरचीचा वापर केलेला आहे आणि चिमूटभर हळद। हे छान परतून झालं की टोमॅटोची प्युरी इथे घालून घ्यायची आहे। आता टोमॅटोची प्युरी आपल्याला तेल सुटेपर्यंत छान अशी परतून घ्यायची आहे। त्याचबरोबर इथे 1 चमचा मी मीठ घालून घेतलेला आहे आणि थोडीशी साखर। टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी इथे मी थोडीशी साखर घातलेली आहे। आता छान असं परतून घेऊया। इथे मी 1 चमचा किचन किंग मसाला घालून घेत आहे। तुमच्याकडे हा मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी गरम मसाल्याचा देखील वापर करू शकता। आता तयार केलेली काजू आणि कांद्याची पेस्ट घालून घ्यायची आहे। छान असं मिक्स करून घेऊया आणि पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। छान असा आपला मसाला तयार झालेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता इथे मी तळलेले काजू घातलेले आहे आणि पनीरचे तुकडे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे पनीर देखील फ्राय करून घालू शकता। छान असं मिक्स करून घेऊया आणि कितपत आपल्याला घट्ट किंवा पातळ हवा आहे त्यानुसार इथे पाण्याचा वापर करायचा आहे। पाणी घालून छान 5 ते 7 मिनिटे छान भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे। अगदी झटपट होणारी अशी आपली काजू पनीर रेसिपी आहे। बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे। झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटे भाजी शिजवून घेऊया। तयार आहे आपली काजू पनीर रेसिपी। बाउलमध्ये काढून घेऊया। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद।